हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती मी स्टुडंटशी रिलेटेड किंवा त्यांना हेल्पफुल होईल अशी जी ही माहिती असते, मग गव्हर्मेंट जॉबच्याबद्दल काही अपडेट असतील, म्हणजे कुठल्या वॅकन्सी आल्या असतील किंवा त्याबद्दलचे हॉल तिकीट, त्याबद्दल येणाऱ्या लिस्ट वगैरे याचे अपडेट देत असते. आणि जे स्टुडंट आपल्या गव्हर्मेंट स्कीम असतील, जसं बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी आणि या वर्षापासून RT देखील, यांच्या देखील ज्या काही अपडेट असते त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. मागच्या वर्षी मी हा चॅनल त्यासाठीच सुरू केला होता. यावर्षी मी त्याबद्दल आणखी तरी काही अपडेट द्यायला मला जमलं नव्हतं. आणि मागच्या काही दिवसांपूर्वी, एखाद महिन्यापूर्वी मी आपल्या या चॅनलवरती जी बार्टीच्या, सारथीच्या ज्या लास्ट इयर ऑनलाईन एक्झाम झाली होती, जे TRTIनी म्हणजे कंडक्ट केलेली होती, तेव्हा TRTIकडे होती. यावेळी जे ते सगळ्या संस्थेंच्या बार्टी मॅनेज करणारे लास्ट इयर TRTI जे ते मॅनेज करत होते. आणि त्यांनी जे ते 4 संस्था मिळून त्यांनी ऑनलाईन एक्झाम जी ती कंडक्ट केली होती. तर त्याच्या ऑनलाईन रिस्पॉन्स शीट ज्या आहेत त्या भेटत नव्हत्या. माझ्याकडे स्क्रीन रेकॉर्डिंग होती, पण मला देखील त्या सापडत नव्हत्या. UPSCची एक PDF जी आहे ती मला सापडली होती, तर ती मी माझ्या टेलिग्राम ग्रुपला जी ती शेअर केली UPSCची PDF, परंतु MPSCची नव्हती. तर या आधीच्या पार्टमध्ये आपण जे ते 50 क्वेश्चन फक्त बघितले होते की क्वेश्चन काय आहे आणि त्याचे आन्सर काय आहे. तर त्यामधून बऱ्याच मुलांना जे ते हेल्पफुल ठरलं आहे. आणि त्या फर्स्ट पार्टखाली खूप साऱ्या स्टुडंटनी ज्या त्या कमेंट केलं आहे की त्यांना सेकंड पार्ट हवं आहे. आणि त्यांना सगळ्यांना एकतर पहिली गोष्ट तर सॉरी, कारण खूप सारे मुलं जवळजवळ 15-20 दिवसांपासनं कमेंट करतायत, परंतु मला टाकण्यासाठी, व्हिडिओ टाकण्यासाठी थोडासा उशीर झाला आहे, त्यासाठी सॉरी. आणि आज जे ते आपण पुढचे 50 क्वेश्चन जे ते डिस्कस करू. ही माझ्याकडे एक रिस्पॉन्स शीट आहे. आणखी जर मला रिस्पॉन्स शीट भेटल्या तर मी त्या पण तुमच्यासोबत शेअर कारण समजा MPSCच्या ज्या आहेत त्या लास्ट इयर 4 ज्या आहेत त्या रिस्पॉन्स शीट असतील MPSCच्या, कारण वेगवेगळ्या संस्थेंच्या ज्या आहेत त्या एकाच दिवशी ज्या आहेत त्या एक्झाम झाल्या होत्या. म्हणजे बार्टीची जर MPSCची एक्झाम आहे तर मग ती बार्टीची एक दिवस कंडक्ट केली गेली. त्यानंतर TRTIची MPSCची एक दिवस कंडक्ट केली गेली. आणि अशा मग सारथी आणि महाज्योती, म्हणजे MPSCच्या ज्या आहेत त्या 4 रिस्पॉन्स शीट ज्या आहेत त्या असतील. त्यातली माझ्याकडे आता ही एक भेटलेली आहे. आणखी जर दुसऱ्या देखील भेटल्या तर मी त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. यानंतर आपण एक कंबाईनची माझ्याकडे आहे ती बघूया. UPSCची जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तो बघूया, नाहीतर मी तसंही UPSCची जी आन्सर रिस्पॉन्स शीट आहे ती टेलिग्राम ग्रुपला टाकलेली, ज्यांना कुणाला हवी असेल त्यांच्यासाठी. पहिले 50 क्वेश्चन तुम्ही जर बघितलेले नसतील तर मी एक प्लेलिस्ट जी आहे ती तयार करेल याच्यासाठी, तुम्ही तिथून बघून घ्या किंवा चॅनलवरती थोडं खाली स्क्रोल करून गेल्यानंतर तिथं देखील तुम्हाला भेटून जाईल. तर आपला 50वा क्वेश्चन होता की खालीलपैकी कोणता सब्जेक्ट जो आहे तो युनियन लिस्टमध्ये, तर ज्या आपल्या 3 लिस्ट आहेत त्यापैकी युनियन लिस्टमध्ये कुठला सब्जेक्ट आहे ते विचारलं होतं. एक बेसिक क्वेश्चन जो आहे तो होता हा 50 नंबरचा. त्यानंतर 51 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतातील केंद्र आणि राज्यांतील आर्थिक संबंधांबद्दल खालीलपैकी कोणते विधान जे ते बरोबर आहे. तर याचे ऑप्शन्स होते, केंद्र सरकार राज्य यादीतील विषयांवरती कर लावू शकते. दुसरं ऑप्शन होतं, केंद्रीय यादीतील विषयांवर राज्य सरकार कर लावू शकते. राष्ट्रपतींना केंद्र आणि राज्यांमध्ये करांची वितरणासाठी शिफारस करण्यासाठी वित्त आयोगाची स्थापना केली आहे. केंद्र सरकार आपला महसूल राज्यांना वाटून घेऊ शकत नाही. तर यात जे ते थर्ड ऑप्शन जे ते बरोबर होतं. फायनान्स कमिशन जे दर 5 वर्षांनी बनवलं जातं ते राष्ट्रपतींद्वारे केलं जातं. याचा आन्सर जे ते 3 नंबरचं आन्सर जे ते बरोबर होतं. त्यानंतर 52 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मणिपूर राज्यांसंदर्भात तरतूद जी ती करण्यात आलेली आहे. तर आपल्याला माहिती आहे की कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही राज्यांसाठी जे ते स्पेशल प्रोव्हिजन जे ते देण्यात आलेले, तर त्यासाठी मणिपूरसाठी कुठला नंबरचा आर्टिकल आहे हे विचारलं होतं. तर स्पेशल प्रोव्हिजन्समध्ये महाराष्ट्र देखील आहेत. याच्यामध्ये जे काही राज्य आहेत ते तुम्ही बघून घ्या. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील घटनात्मक उपायांचा अधिकाराच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर हे आपल्या फंडामेंटल राईट्सची रिलेटेड जो तो क्वेश्चन आहे. आणि बेसिक स्टेटमेंट जे ते देण्यात आलेले, मी म्हणजे व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये असंच घेतलेलं आहे की तुम्हाला एक स्क्रीनवरती ऑप्शन जे ते दिसतील, तर इथे तुम्ही ऑप्शन जे ते वाचून घेऊ शकतात. फंडामेंटल राईट्सबद्दल एक बेसिक क्वेश्चन जो तो विचारलेला आहे.
त्यानंतर भारताच्या राष्ट्रपतीच्या अधिकार आणि कर्तव्यांच्या संदर्भात जे ते खालील विधानांचं विचार करा. संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी कोणतेही अधिवेशन चालू नसताना राष्ट्रपती अध्यादेश जो आहे तो जारी करू शकतो. हे फर्स्ट तर बरोबर आहे. एकतर दोन्हींचं चालू नसताना किंवा एकाचं चालू नसताना पण काढू शकतो. आणि त्यानंतर राष्ट्रपती क्षमा सूट किंवा शिक्षा माफी देण्याचा अधिकार आहे. हे पण आपला आर्टिकल 72 हे पण बरोबर आहे. तर यामध्ये आय थिंक 3 नंबरचा आन्सर दोन्हीही बरोबर आहे. आय थिंक म्हणजे दोन्हीही बरोबरच आहे, कारण सेकंड नंबरचं जे ते आर्टिकल 72 आणि वरचं तर माहितीच आहे की दोन्ही गृहांचं चालू नसताना किंवा एका गृहाचं चालू नसताना देखील ऑर्डिनन्स जो तो इश्यू केला जाऊ शकतो. खालीलपैकी कोण राज्यांच्या परिषदेचा अध्यक्ष म्हणून कर्तव्य बजावतात? काउन्सिल ऑफ स्टेटच्या चेअरमन कोण असतात त्याच्याबद्दल जे ते विचारलेलं आहे. तर भारताचे उपराष्ट्रपती जे ते काउन्सिल ऑफ स्टेटचे जे ते चेअरमन असतात. तर पंच आणि ग्रामपंचायतला उत्तरदायी असतात. अच्छा, ग्रामसभा जी येते पंच आणि ग्रामपंचायतला उत्तरदायी असतात. हा छोटासा क्वेश्चन आहे. त्यानंतर भारताच्या निवडणूक आयुक्तांच्या संदर्भात जे ते निवडणूक आयोगाच्या संदर्भात जे ते क्वेश्चन विचारला आहे. निवडणूक आयोग ही एक कायमस्वरूपी घटनात्मक संस्था आहे. बरोबर आहे. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ जो आहे तो 6 वर्षांचा असतो. निवडणूक आयोगाचे निर्णय अंतिम आणि निवडणुकीच्या संचालनादरम्यान बंधनकारक असतात. तर याबद्दल काही म्हणजे असे स्टेटमेंट दिलेले त्यामध्ये कोणते बरोबर आहे ते तुम्हाला सांगायचं होतं. त्यानंतर आणीबाणी रिलेटेड क्वेश्चन जो आहे तो विचारलेला आहे. तर खालीलपैकी कोणती भारतात आतापर्यंत आणीबाणी जी ती लागलेली नाही आहे? राष्ट्रपती राजवट तर लागतच असते, ती कितीदा लागली हे पण म्हणजे लक्षात नसेल कुणाच्या. आणि आर्थिक आणीबाणी जी ती भारतात आतापर्यंत जी ती कधीही लागू झालेली नाही आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या बाबतीत परत आणखी एक क्वेश्चन आहे, ती घटनात्मक संस्था आहे की नाही, किंवा कुणाकुणाच्या निवडणुका घेते राज्यांच्या वगैरे की फक्त सेंटरच्याच घेते. त्यानंतर त्यांच्या म्हणजे कार्य काय याबद्दल बेसिकचे स्टेटमेंट दिलेले ते तुम्ही बघून घ्या. कारण एवढं सगळं जर मी म्हणजे सगळे ऑप्शन जे ते सगळे वाचत बसले तर व्हिडिओ पण थोडा मोठा होईल. त्यापेक्षा तुम्ही स्क्रीनवरती पॉज करून जे ते बघून घ्या. याची माझ्याकडे PDF नाही आहे, नाहीतर मी तुम्हाला PDFच प्रोव्हाइड करून दिली असते डायरेक्ट. एखादी लाट एखाद्या माध्यमातून जाताना दिशा बदलते अशी कोणती घटना आहे? तर अपवर्तन आन्सर आहे याचं. कच्च्या तेलाचे घटक वेगळे करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते? तर डिस्टिलेशन जे ते यूज होतं कच्च्या तेलाचे कच्च्या तेलाचे घटक वेगळे करण्यासाठी जे तर डिस्टिलेशन ही प्रोसेस जी आहे ती वापरली जाते. त्यानंतर एन्व्हायरमेंटचे जे ते क्वेश्चन आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटचा जो आहे तो कन्झर्वेशनचा जो तो एक क्वेश्चन होता. मग त्यामध्ये काय काय येतं, त्यानंतर एक्सिटू त्यानंतर इनसिटू हे त्यामध्ये येतं का विचारलं गेलेलं आहे. याचे देखील तुम्ही ऑप्शन्स आणि आन्सर जे ते बघून घ्या. त्यानंतर रेयॉनच्या संदर्भात जे ते विचारले. रेयॉन रेशमापेक्षा स्वस्त आहे आणि रेशीम तंतूप्रमाणे विणले जाऊ शकते. रेयॉन हे रेशीम सारखे गुणधर्म असलेले फायबर आहे. रेयॉन हे एक नैसर्गिक रेशीम आहे का? मला नाही माहिती, तुम्ही एकदा बघून घ्या याचा आन्सर आणि ऑप्शन्स. कोळशाच्या संदर्भात जे ते विचारलं आहे. कोक मिळवण्यासाठी कोळशावर प्रक्रिया करताना कोळसा वायू मिळतो. कोक हा कार्बनचा जवळजवळ शुद्ध प्रकार आहे. तर याचा आन्सर काय? याचा आन्सर आहे बोथ 1 and 2 करेक्ट आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या पुनरुत्पादनाची विखंडन पद्धत पाळली जाते? तर याचा आन्सर जे येते याचे ऑप्शन आहे जीवाणू, विषाणू, आदी जीवसंघ. तर याचा आन्सर आहे 1 and 3 ओनली. म्हणजे व्हायरसमध्ये जे येते हे फ्युजन मोड जो आहे तो यूज केला जात नाही रिप्रोडक्शनमध्ये. बाकी बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआमध्ये जो आहे तो फ्युजन मोड जो आहे तो यूज होतो. त्यानंतर जेनेटिक्सची रिलेटेड एक क्वेश्चन आहे. DNA आणि RNAचा एक बेसिक क्वेश्चन जो आहे तो विचारला गेलेला आहे.
त्यानंतर शिवशक्ती अप्रूव्ह ॲज द नेम लँडिंग पॉईंट चंद्रयान 3चं होतं. शिवशक्ती जो लँडिंग पॉईंट जो तो चंद्रयान 3चा होता. त्यानंतर आर्टमिस प्रोग्रामच्या संदर्भात जे ते काही विधान दिलेले आहे आणि त्याबद्दल कोणते चुकीचे आणि कोणते बरोबर आहे हे ओळखायचं होतं. आय थिंक हा आर्टमिस प्रोग्राम हा 2024च्या करंट अफेअर्सचा क्वेश्चन होता. याच्यासाठी ह्या पार्टीच्या एक्झामसाठी तुम्ही मागच्या 5-6 महिन्यांचे करंट अफेअर्स केले तरी सफिशियंट असतात. त्यानंतर जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोपबद्दल काही विधाने जी ती दिली गेलेली आहे. क्वेश्चन जो आहे तो ह्या पेजवरती आहे, परंतु मी तुम्हाला क्वेश्चन वाचून दाखवला आहे. तर इथून जे आहे ते तुमचे ऑप्शन आहे, 4 तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. तर GMRT ही एक अमेरिकन वैज्ञानिक व तंत्रज्ञांनी निर्माण केलेली आहे, हे जे ते त्याचा आन्सर आहे. त्यानंतर रॅमचा फुल फॉर्म जो आहे तो विचारलेला आहे. इझी काही म्हणजे तुम्ही बघू शकतात की काही इझी क्वेश्चन पण जे ते विचारलेले. रॅम असेल किंवा रॉम असेल याचे फुल फॉर्म बेसिक तर आपल्याला माहीतच असतात. त्यानंतर ब्लॉकचेनबद्दल जे ते काही विधाने दिलेली आहे आणि ब्लॉकचेनबद्दल ऑप्शन जे ते दिलेले. मागच्या 1-2 वर्षात MPSC असेल किंवा UPSC असेल ब्लॉकचेनवरचे क्वेश्चन जे ते थोडेसे वाढलेलेच आहे. वाढलेले म्हणजे प्रत्येक सायन्स अँड टेकमध्ये तर क्वेश्चन जो आहे तो ब्लॉकचेनचा शक्यतो विचारला जातो आहे आणि बेसिक क्वेश्चन विचारलेला होता. खूप असा जास्त काही हे विचारलेलं नव्हतं. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजिस्टचा एक क्वेश्चन जो आहे तो विचारलेला आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट GST. GSTबद्दल जे ते GSTबद्दल जे ते 4 विधाने दिलेली आहे. आता ही सगळी विधाने मी तुम्हाला वाचून दाखवली ना. हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जाईल आणि मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की हा व्हिडिओ आपण फक्त तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी की एक क्वेश्चन जे ते कशा प्रकारे किंवा कुठल्या टॉपिकवरती विचारले जात आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये तर मी फक्त तुम्हाला टॉपिकच सांगितले होते, हे एवढं वाचून वगैरे पण दाखवलं नव्हतं काही. त्यानंतर रेपो रेट जे ते म्हणजे काय विचारलं होतं. म्हणजे जे कोणी MPSCचा किंवा दुसरा कुठलाही अभ्यास करताय त्यांना म्हणजे रेपो रेट तर माहीतच असेल. रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, SLR या तर बेसिक गोष्टी आहे म्हणजे त्या तर माहीतच असतील. इकॉनॉमीचे देखील म्हणजे रेपो रेट वगैरे विचारला आहे किंवा WPIबद्दल विचारलं आहे. तर बेसिक क्वेश्चन विचारलेले होते. खूप जास्त इकॉनॉमीचे कन्सेप्च्युअल किंवा खूप असे डीप क्वेश्चन जे ते इकॉनॉमीचे विचारले गेलेले नव्हते. त्यानंतर WPIमध्ये कोणती गोष्ट जी आहे ती समाविष्ट नाही ते विचारलेलं होतं. तर शिक्षण आणि विमा ही गोष्ट जी आहे ती WPIमध्ये समाविष्ट होत नाही. तुम्ही कुणालाही फॉलो करत असाल बेसिक इकॉनॉमी तर त्यामध्ये तुम्हाला हे क्वेश्चन जे ते भेटतीलच. त्याच्यानंतर SLRचा क्वेश्चन जो आहे तो विचारलेला आहे. त्यानंतर इकॉनॉमिक ग्रोथ इज युजली कपल्ड विथ. तर महागाईसोबत जे ते इकॉनॉमिक ग्रोथ जी ती जोडली जाते. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ लॉ ऑफ डिमांड इन इकॉनॉमिक्स. मालाची किंमत वाढली की मागणीचे प्रमाण कमी होते, ही एक लॉ ऑफ डिमांड्स जे ते आहे इकॉनॉमिक्समध्ये. त्यानंतर विच इकॉनॉमी पॉलिसी एम टू रिड्युसिंग गव्हर्नमेंट कंट्रोल ओव्हर द इंडस्ट्रीज अँड इन्करेजिंग प्रायव्हेटायझेशन. तर याचा आन्सर होतं इकॉनॉमिक लिबरलायझेशन जे ते याचा आन्सर होतं. Which document outline the estimated receipt and expenditure of the government for a particular fiscal year. तर याचा आन्सर आहे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच आपला बजेट. तर कुठंही बजेट जो आहे तो उल्लेख जो आहे तो केलेला नाही आहे. बजेटला सगळीकडे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असं जे ते म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर गिनी कोइफिशियंटबद्दल जे ते विचारलेलं आहे की गिनी कोइफिशियंट जो आहे तो कशासाठी यूज केला जातो. तर इन्कम इनइक्वॅलिटीसाठी जो तो गिनी कोइफिशियंट यूज केला जातो.
त्यानंतर ऑर्गनाइज सेक्टरबद्दल जो आहे तो क्वेश्चन विचारलेला गेला आहे. ऑर्गनाइज सेक्टर म्हणजे रेग्युलर एम्प्लॉयमेंट असतं, फिक्स वेजेस जे ते दिले जातात किंवा फिक्स वर्किंग अवर्स जे ते असतात त्याला जे ते ऑर्गनाइज वर्किंग सेक्टर जे ते म्हणतात. अनऑर्गनाइजमध्ये जे मजुरी वगैरे करतात त्यांना जे ते इन्क्लूड केलं जातं. त्यानंतर आहे 8 कोर इंडस्ट्रीबद्दल जो आहे तो क्वेश्चन विचारला गेला आहे की 8 कोर इंडस्ट्रीपैकी याच्यामध्ये कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या इन्क्लूड होतात. त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेबद्दल विचारलं गेलं आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा क्वेश्चन सेम UPSCमध्ये पण विचारला गेला होता, म्हणजे हाच क्वेश्चन विचारला गेला होता आय थिंक. किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेबद्दल दुसरा कुठला तरी क्वेश्चन जो आहे तो विचारला गेला होता लास्ट इयर पण. त्यानंतर नॅशनल रूरल लाईव्हहुड मिशनबद्दल जे ते काही स्टेटमेंट दिलेले की त्याचा एम काय आहे. त्याच्यानंतर इम्प्लिमेंट जे ते कुठली मिनिस्ट्रीद्वारे केलं जातं आहे. त्यानंतर काय प्रमोट करायचं आहे त्यातनं हे जे ते एक बेसिक स्टेटमेंट जे ते दिलेले होते आणि त्याचे आन्सर जे ते विचारलेले होते. त्यानंतर फूड सिक्युरिटी ॲक्ट जो आहे तो 2013चा त्याबद्दल 3 स्टेटमेंट दिलेले आणि त्यानंतर त्या 3 स्टेटमेंटवरून तुम्हाला कुठलं बरोबर आहे ते सांगायचं होतं. त्यानंतर सेन्ससवरती तर म्हणजे जे कोणी MPSCचा अभ्यास करत आहे त्यांना माहीत असेल, MPSC असेल कंबाईन असेल की सेन्ससवरती जो आहे तो क्वेश्चन जे ते असतात म्हणजे असतातच. तर नॅशनल सेन्सस जे ते कुणाकडून कंडक्ट केले जातात हे विचारलेलं होतं. तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सकडून रजिस्टर जनरल अँड सेन्सस कमिशनर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांच्याकडून जे ते सेन्सस जे ते कंडक्ट केलं जातं. सेन्ससच्या ना माझ्याकडे एक म्हणजे खूप चांगल्या नोट्स आहे. जर मी त्या नोट्स माझ्याकडे असेल ना तर मी त्या तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला ज्या त्या शेअर करेन, कारण खूप छान नोट्स काढलेल्या आहेत त्या आणि त्या फक्त महाराष्ट्राशी रिलेटेड नाही, इंडियाचा पण सगळा ओव्हरऑल डाटा आहे त्यात. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड इज कॉल्ड ॲज ग्रीन हाऊस गॅस बिकॉज इट इज ट्रान्सपरंट टू सनलाईट बट ट्रॅप हीट, हे आन्सर आहे त्याचं. बिकॉजच्या नंतर पुढचं जे सेंटेन्स होतं ते आन्सर आहे की ट्रान्सपरंट टू सनलाईट बट ट्रॅप्स हीट. त्यानंतर मॉन्ट्रियल प्रोटोकॉलबद्दल जे ते विचारलं आहे की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे तो ओझोनशी थरशी रिलेटेड जो आहे तो डील करतो. तर बाकीचे पण जे प्रोटोकॉल असतील मग क्योटो प्रोटोकॉल वगैरे ते प्रोटोकॉल पण तुम्ही जे ते एकदा चेक करून जा. त्यानंतर लास्ट इयरला आय थिंक MPSCमध्येच दुसऱ्या कुठल्या तरी शिफ्टला SDGबद्दल जे ते खूप सारे क्वेश्चन आले होते, 2 ते 3 क्वेश्चन जे ते आले होते, त्यामुळे ते पण बघून जा. त्याच्यानंतर UNFCCबद्दल जे ते क्वेश्चन आलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग द लॉस्ट अँड डॅमेज मेकॅनिझम अंडर द UNFCC. तर याबद्दल काही ऑप्शन जे ते दिलेले 4 स्टेटमेंट दिलेले होते आणि त्या 4 स्टेटमेंटबद्दल जे ते तुम्हाला आन्सर जे ते करायचं होतं. तुम्हाला बेस्ट आहे, तुम्हाला PDF नाही आहे ना, जर तुम्ही काय करा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून जे ते डॉक स्कॅनरमध्ये वगैरे स्कॅन करा आणि त्याची एक PDF बनवा, कारण आता PDF नाही आहे जे अवेलेबल होत नाही आहे, तर मग दुसरं काही ऑप्शन पण नाही आहे. तर त्यानंतर कराराबद्दल जे ते काही विधाने दिलेले होते आणि त्यातून जे ते आन्सर करायचं होतं. हे विधाने जे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढून जे ते याचा एकदा हे सगळं जे ते चेक करून घ्या आन्सर्स वगैरे. त्यानंतर COP28बद्दल जे ते UN हवामानबद्दल परिषदेत झालेल्या कराराच्या संदर्भात जे ते काही ऑप्शन्स दिलेले होते, त्यामध्ये तुम्हाला जे ते आन्सर करायचं होतं. क्लायमेट चेंज कॉन्फरन्स जी झाली होती ती त्याबद्दल ह्या कॉन्फरन्स ज्या होतात किंवा कुठल्याही ब्रिक्सचे समिट वगैरे होतात, हे दरवर्षी जे ते म्हणजे फक्त या एक्झामसाठीच नाही, दुसऱ्या कुठल्याही एक्झामसाठी जे ते इम्पॉर्टंट असतात. तुम्ही असे खूप सारे चॅनल जे असे 1 लाईनर करंट अफेअर्स बनवतात त्या चॅनलला फॉलो करत चला. बरेचसे क्वेश्चन जे ते तिथून तुमचे जे ते सॉल्व्ह होतील. त्यानंतर वनस्पतीच्या क्लोरोफिलचा नाश, अकाली पाणी गळणे आणि पाणी पिवळी पडणे हे वातावरणातील
म्हणजे काय कुठली गोष्ट जी ती जास्त होते त्यामुळं हे सगळं होतं. तर सल्फर डायऑक्साईड जे ते जास्त होतं त्यामुळे वनस्पतीमध्ये जे ते क्लोरोफिलचा नाश होतो. अकाली जे ते त्यांची पानं गळतात आणि पाने जे ती पिवळी पडायला लागतात. त्यानंतर इन्सिटू कन्झर्वेशनबद्दल जे ते विचारलं आहे. इन्सिटू कन्झर्वेशन ऑलरेडी कन्झर्वेशनच्या क्वेश्चनमध्ये पण जे ते विचारलं गेलेलं होतं. बॉटनिकल गार्डनमध्ये जे ते हे जे ते एक्सिटू आणि इन्सिटूमध्ये तुम्हाला काही ऑप्शन भेटतील की त्यात कुठलं इन्क्लूड आहे. इन्सिटूमध्ये काय काय येतं, एक्सिटूमध्ये काय काय येतं. तर ती पण एक म्हणजे काही 4-5च गोष्टी असतील त्या पण बघून घ्या. त्यानंतर युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटबद्दल जे ते विचारलेलं आहे. तर हे युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट पण एकदा जे ती म्हणजे पूर्ण नाही केलं तरी चालेल, परंतु जे रिसेंटली ॲड झालेले किंवा रिसेंटली बनलेले नॅशनल पार्क्स असतील, त्यानंतर हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये काही ॲड झालेलं असेल तर ते जे रिसेंटच्या अपडेट आहेत त्या बघत चला फक्त. एलिफंट रिझर्व्स आणि राज्य जे ते दिलेले आणि त्यामध्ये तुम्हाला जे ते पेयर्स ज्या आहेत त्या मॅच करायच्या होत्या. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन काझीरंगा नॅशनल पार्कबद्दल जे ते दिलेलं आहे की काझीरंगा नॅशनल पार्क हा टायगर प्रोजेक्ट आहे का, त्यानंतर युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आहे की नाही. त्यानंतर नॉन रिन्युएबल एनर्जीचा नॉन रिन्युएबल सोर्स कुठला आहे ते विचारलं होतं. रिन्युएबल नॉन रिन्युएबल सोर्सेस जे ते तुम्हाला माहीत असतील. त्यानंतर फोटोकेमिकल स्मॉगच्या बद्दल हे फोटोकेमिकल स्मॉगच्या बद्दल जे ते एकदा तुम्ही चेक करून घ्या. इथे जे ते स्क्रीनशॉट काढून घ्या. बस चेक करून घ्या म्हटल्यापेक्षा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर तुम्ही जे ते वाचा तुमचं. आणि त्यानंतर लास्टचा क्वेश्चन आहे आपला याच्याबद्दल भारतीय वन्यजीव संस्थेच्याबद्दल. ती त्यानंतर कुठल्या राज्यामध्ये, त्यानंतर कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते, त्यानंतर त्यांचं व्यवस्थापन आणि प्रशिक्षण याबद्दल, त्यानंतर त्यांचा एम काय आहे याच्याबद्दलचे ते वेगवेगळे स्टेटमेंट दिलेले आहेत. तर हा जो आहे तो लास्ट क्वेश्चन होता. तर होप सो की तुम्हाला हा व्हिडिओ जो तो हेल्पफुल राहील आणि तुम्हाला ह्या व्हिडिओतून थोडी हेल्प झाली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतर मी 1-2 दिवसात जे ते आपला कंबाईनचा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर जर मला दुसऱ्या कुठल्या रिस्पॉन्स शीट भेटल्या तर तेही टाकण्याचा प्रयत्न करते. आणि थँक्यू. ऑल द बेस्ट.